नमस्कार मित्रांनो, सफला एकादशी निमित्ताने आपण सफला एकादशीचं महत्त्व पाहू. मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही सफला एकादशी असते. मनातील इच्छित मनोकामना, इच्छित फलप्राप्तीसाठी हे सफला एकादशीचं व्रत करावं. एकादशीच्या दिवशी श्री विष्णूची पूजा करावी. पंचामृताने अभिषेक करावा. जलाने अभिषेक करावा. विष्णूला गंध, अक्षदा, फूल व्हावे. तुपाचा दिवा लावावा व या ऋतूत येणारं फळ हे श्री विष्णूला अर्पण करावं. श्री विष्णूचे नामस्मरण करावे. श्री विष्णू सहस्रनाम घ्यावे. श्री विष्णूला तुळस अर्पण करावी. हे सफला एकादशीचे व्रत केल्याने श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. परमेश्वराची कृपा आपल्यावरती होते. अडचणींवर मात होते व सर्व कामं मार्गी लागतात. जीवनात यशप्राप्तीसाठी सफला एकादशी करावी. सफला एकादशीच्या दिवशी फळाहार करावा व दिवसभर परमेश्वराचे चिंतन करावे. म्हणजे श्री विष्णूची आपल्यावर कृपा होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होतात. आपल्या मनातील इच्छा, आकांक्षा व इच्छिलेले फळप्राप्तीसाठी ही सफला एकादशी करतात. अशी ही सफला एकादशीची व्रतकथा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास जरूर लाईक करा व आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. म्हणजेच आपल्या सण उत्सव याची माहिती सर्वांना होईल. धन्यवाद.